तास शिल्लक आहे, अवघी काही मिनिटं शिल्लक आहेत अर्ज माघारी घेण्यासाठी. नाशिकमध्ये त्यामुळेच राजकीय घडामोडींना वेग आलाय. गणेश गीते हे निलेश बोरा यांच्या घरी दाखल झालेत. निलेश बोरा हे गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत. तर अर्ज माघारीसाठी काही मिनिटं शिल्लक असतानाच ही बैठक होती. त्यामुळे अर्थातच राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजण यांच्याकडून. किरण, नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय? हे जे बंधू आहेत त्यातला एक बंधू म्हणजेच गणेश गीते अर्ज माघारी घ्यायला तयार झालेत, पण त्या आधीची ही बैठक आणि दुसरीकडे त्यांचे बंधू नॉट रिचेबल आहेत. कस्तुरी, अगदी खरं आहे. आपल्याला माहिती आहे की सकाळपासूनच गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहेत, मात्र त्यांचे बंधू गणेश गीते हे माघार घेणार आहेत. त्याबाबतची त्यांनी माहिती देखील दिलेली आहे. मात्र पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्याकडनं अद्यापही माघारीसाठीची जे सूचना आहे ती आलेली नाहीये, त्यामुळे त्यांनी माघार घेतलेली नाहीये. तत्पूर्वी ते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेले निलेश बोरा यांच्या घरी ते दाखल झालेले आहेत. त्यांच्या पत्नीसह खरं तर ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. चर्चा केली जाते आणि प्रामुख्यानं मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं काही निरोप आलेला असावा आणि त्या सगळ्या अनुषंगाने ही बैठक होत असावी अशा स्वरूपाची आपल्याला माहिती मिळते. मात्र अवघे काही मिनिटं माघारीसाठी शिल्लक राहिलेले असताना सुद्धा गणेश गीते यांच्याकडनं त्या सगळ्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ती केली जाते आणि त्यानंतर ते माघारीसाठी जाणार आहेत. मात्र या सगळ्या दरम्यान गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे जे आहेत ते यांच्या समोर मोठं आव्हान गीते बंधूंचं होतं. त्यापैकी एक बंधू माघार घेत असले तर दुसऱ्या बाजूला गोकुळ गीते यांच्या संदर्भातला कुठलाही निर्णय झालेला नाहीये. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे गणेश गीते यांच्याकडनं आपले जे बंधू आहेत गोकुळ गीते यांच्या संदर्भानं ते उमेदवारीसाठी सक्षम आहेत, म्हणूनच त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असावा अशा स्वरूपाचा एक त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यातून काही संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न होता का असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. सध्या तरी गणेश गीते माघारीवर या सगळ्या तयार झालेले असले तरी त्यांचे बंधू मात्र सध्या संपर्कात नाहीये आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या घडीला ही जी बैठक होते ही अतिशय महत्वाची आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं माघारी संदर्भामध्ये किंवा अन्य कुठला काही निरोप येतो का हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे सध्या या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं. बरोबर आहे. त्यामुळे संकटमोचक गिरीश महाजन हे जे सगळं समोर आलेलं आहे नाशिक मधलं संकट ते शमवतात की ही निवडणूक बिनविरोध न होता आता लढतीत बदलते हे पुढच्या तासाभरात कळेल. धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी.